आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार. नमस्कार. अखेर पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आनंदाची बातमी. मुख्यमंत्री महोदयांनी मोठी घोषणा. पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून जमा होणार. आत्ताचा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची पूर्ण घोषणा केली आहे की सरकारने 2022 पासून ते 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला आहे त्याचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्र परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यावर पीक विमा आकडा सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये पीक विमा जमा होताना दिसेल. आज तुमच्या खात्यावर हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा जमा होणार आहे. हा पीक विमा 2022 पासून ते 2024 पर्यंत या 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा सोडण्याचा मुहूर्त लागलेला आहे. या ठिकाणी पाहायला मिळत आहे की मुख्यमंत्री मोदींनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टपणे सांगितले आहे की त्यामुळे 23,000 रुपये हेक्टरी पीक विम्याची तुमच्या खात्यावरही आता समीक्षा जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्याचे बँक खाते पोस्ट बँकमध्ये असेल, ज्याचे खाते बँक ऑफ इंडियामध्ये असेल त्यांना बी पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा फक्त जिल्हा जर 16 जिल्ह्यांची यादीत असेल तर खरोखरच पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत आहे. गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट पाहत होता, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं की पीक विमा कोणत्या तारखेला येईल, कधी येईल. मुख्यमंत्री महोदयांनी आता पत्रकार परिषदेत घेऊन डायरेक्ट सांगितले आहे की पीक विमा तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. 2022ला किंवा 23ला किंवा 24ला तुम्ही जर कधीही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यावर आता पीक विमा सोडण्याचा मुहूर्त लागलेला आहे. टोटल 16 जिल्ह्यांची यादी बँक येऊन टाकली आहे. आता प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 2022, 23 आणि 24 या 3 वर्षाचे रखडलेले केंद्र सरकारचे मंजूर केलेला पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता 2 ते 4 तासामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे पाहायला मिळत आहे आपल्याला. आता बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि हेक्टरी कोणत्या पिकाला पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक हेक्टरी पिकानुसार पीक विमा वेगवेगळा असणार आहे. 2022, 23, 24मध्ये पीक विम्याचे कोणते नुकसान झाले आणि कोणत्या अर्ज भरताना कोणते पीक नोंदणी गेले आहे त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा पीक विमा खरोखरच आता तुमच्या मुख्यमंत्री आदेश या ठिकाणी सोडण्यात आले आहेत. टोटल 16 जिल्ह्यांची यादी घाट मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे. पण तुम्ही त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे याची यादी समजून घ्या. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात, त्यामुळे त्यांना कोणत्याही पिकाला किती पीक विमा मिळणार आहे कोणतेही काहीही समजत नाही. त्यामुळे पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून कंटाळले असणार, परंतु आता मुख्यमंत्री डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय झालेला आहे. खरोखरच तुमच्या खात्यावरही पीक विमा येणार आहे. आता पाहूया कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे. जर तुमचे भात पीक असेल, तुम्ही कोणकोणत्या सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी शेतकरी असाल आणि 2022, 23, 24मध्ये नुकसान झालेले असाल तर तुम्हाला हेक्टरी 3 वर्षाचा पीक विमा मिळून 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा तुमच्या खात्यावरील 2 ते 4 तासामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे भात पीक असेल तर 50,000 रुपये हेक्टरी मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर सोलापूर आणि सांगली, सायगड आणि असेल तर या ठिकाणी बाजरी पिकाचे नुकसान 2022, 23मध्ये 24मध्ये झाले असेल तर हेक्टरी 32,000 रुपये तुमच्या शेतकऱ्यांच्या खाते 2 ते 4 तासामध्ये पैसे सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे. त्यामुळे जर तुमची बाजरी असेल तर हेक्टरी तुम्हाला 32 रुपये पीक विमा मिळणार आहे. नुकसान तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे याची यादी सांगितली जात आहे. पुढचे पीक म्हणजे उडीद आहे. पीक जर तुम्ही 2022, 23, 24मध्ये नुकसान झाले असाल आणि पीक विमा नोंदवले असाल तर तुमच्या खात्यावरील बँक खात्यात 25,000 रुपये हेक्टरी 3 वर्षाचे मिळून
जमा करण्यात आला आहे. हे खरोखरच आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मित्रांनो, निर्णय म्हणजे फायनल निर्णय असतो, त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. हा शेवटचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये 16 जिल्हे सांगितले आहेत. पुढचा जिल्हा म्हणजे तूर पिकाचे 2022-23-24 मध्ये नुकसान झालेले शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. त्यांच्या खात्यावरील 47,000 रुपये हे पीक वर्षाचे ढकलले होते. पीक विमा मंजूर झालेला आहे, त्याची मंजुरी आता मिळाली आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांना तूर पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. धन्यवाद.